निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। आपल्याला लवकरच कैलासात जावं लागेल। काय कार्य आहे गुरुवर? श्री गणेश चतुर्थी आहे। कैलासात उत्सव असेल। आपल्या ध्यानातच आलं नाही। गुरुवर, मलाही श्री गणेशाचे दर्शन घ्यायचे आहे। सगळ्यांचेच दर्शन होईल। आपण आज्ञा करावी तेव्हा प्रस्थान करू। रेवणला एक दीक्षा देतो, मग लगेच निघूया। गुरुवर, गौरींचंही दर्शन होईल। सर्वत्र श्री गणपतींच्या लहरी असणार हा अनुभव अद्भुत असेल। श्री गणेशाकडे ह्या सृष्टीच्या कल्याणासाठी आपण साकडं घालूयात। वैजुताई, आणि तुम्ही इथं? होय, आता कुठं जाताय हे विचारू नकोस हा। बर, नाही विचार। कुठं बी जावा, परवानात जाताना बायका माणसांनी एकला जाऊ नका। तो रेवण होता म्हणून परत आला। माझ्यासोबत वामन आहे, काळजी करायची काही गरज नाही। बरं, निघतो आम्ही, उशीर होतो। वय, चला। कुठं गेल्या असतील ह्या? कामिनी वहिनी सुधारल्या, अरे आत्याबाईंचं काय खरं नाही। निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। कुठे आहेत सगळे नाथ? अगं, असे इथेच होते, आम्ही इथेच आलो होतो। हो, पण कुठे दिसत नाही। कुठे शोधायचं आता? इथे सगळीकडे झाड आहेत,
सगळं सारखंच दिसतंय. अशी एखादी खून आहे का म्हणजे त्यांची जागा सापडेल? नाही ग बाई, अगं असे वनातच होते ग. बरं आपण असं करूयात का, आपण तिकडे शोधूयात. हा चल. आत्या, आपण घरी जाऊया. मला खूप कंटाळा आलाय. हे नाथ, तुमचं दर्शन घ्यायचं म्हणून मी आले. मला दर्शन द्या. अहो नाथ, मी स्वतः सोबत आले कारण मी तुमचं दर्शन वनात घेतलं होतं. तुम्ही दर्शन द्या, नाहीतर मी घरी जाऊन काय सांगू की मला नाथांनी दर्शनच दिलं नाही. रेवन, मला माहिती होतं तू साधा सुद्धा मुलगा नाहीस, तू देव आहेस. मी तुझ्या पाया पडते. आजवर माझ्या ज्या चुका झाल्या त्या माफ कर. मी नाथ आहे, नाथ आहे, नाथ आहे, नाथ आहे. मी शिव आहे, मी शिव आहे, मी शिव आहे, त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी. मीच विष्णू रूप आहे, विष्णू रूप आहे, विष्णू रूप आहे, विष्णू. माझ्यात ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड आहे, ब्रह्मांड आहे. आणि ब्रह्मांडातच मी आहे. शुभम भवतु. एकनाद व्यापुनी त्रिभुवन.
कुठवर आले काम? हो मुनार, आज रातच्याला. आजच? उशीर कशाला करायचा? मला माझं काम करायचंय आणि माझं ठाण आहे तिकडे जायचंय. लय उशीर लागला ह्या वेळेला, पर काम करूनच जाईन. मग काय आणून देऊ होमासाठी? तू काय देणार मला? तू घरला थांब फक्त. घरला? ती येईल ना व. कोण? अरे असं काय करतोस? शक्ती येणार बाईच्या रूपात, तिला तुझ्याकडे धाडतो. दुसरा काही मार्ग नाही का? ती तुझ्याकडच येणार. कामिनी ताई, झालं का दर्शन? वय. तुम्ही वनात आल्या बेगार चैन नाही बघा आम्हाला. वय. तेच बोलत होतो आम्ही. काल लय वेळ झाला म्हणून. सुमती, नंतर बोलू. येतो आता. वय, लय वेळ झालाय, या तुम्ही. आओ, या आत्याबाई एवढं गोड कशी बोलली हो? मला बी तेच नवल वाटतंय. काहीतरी झालंय बघा. वैजूताई अजून कशी नाही आली? येईल. सखी सोबत गेलीये, बोलत यायला वेळ लागणार. हो, पण जरा जास्तच उशीर झालाय. बघून येता का तुम्ही? आई मला घेऊन गेली नाही. जया, मी परत मंदिरात जाईन ना, तेव्हा तुला घेऊन जाते. हा, रेवण कुठे? देवापुढे बसलाय तो. चांगलंय. या वयात देवाची आवड आहे, गुणीच आहे तो. या या, तुमचीच वाट पाहत होतो. बसा, पाणी देते. हा, नको. वैजू, झालं दर्शन? नाथ काय म्हणाले? रेवण कुठे? आहे ना, आत आहे. बोलवतेस त्याला? का, काय झालं? त्याला बोलव, सांगते. हो. रेवण, ए रेवण, बाहेर ये, आत्या बोलावते. तुम्ही दोघी एवढ्या गप्प का आहात? काही झालंय का? रेवणनाथ रेवणनाथ रेवणनाथ
वंसे, हे काय करताय तुम्ही? रेवण, काय झालं? तू माझ्या पाया का पडतेस? रेवण, रेवण, मी चुकले रे. मी तुझ्याशी खूप वाईट वागले, खूप छळलं मी तुला, खूप घालून पाडून बोलले, खूप त्रास दिला मी तुला. आजभर मी तुला ओळखलं नव्हतं रेवण, पण आज मी तुला ओळखलं. रेवण, रेवण, मला माफ कर. मला माफ कर. वैजुताई, हे काय करतेयस तू? राहू दे वासू, मी चुकले रे. मला प्रायश्चित्त घ्यायचंय. रेवण, रेवण, मला सांग, मला सांग, मी काय करू? आत्या, आधी डोळे पुस बघू. वंस, आधी पाणी घ्या बघू. नको, मी आज सांगते काय घडलं ते. नाथांचं दर्शन घ्यायचं म्हणून आम्ही वनात गेलो, ते दिसले नाही म्हणून कंटाळून परत निघणार, रेवण मोर दिसला. आणि तेही इतकं भव्य दिव्य की अजूनही ते दृश्य डोळ्यासमोरून जातच नाहीये. होय, मीही पाहिलं, रेवणच होता तो. रेवण, पाया पडते रे बाबा. माझ्यावर कृपा असू दे. मावशी, मावशी, तुझ्यावर संकट येणार आहे, संकट येणार आहे, संकट येणार